सर्वप्रथम सर्व मंडळींना ओम साईराम. देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची. खरं तर 10 वर्षांपूर्वी देऊळबंदचा पहिला भाग आला होता. आज 10 वर्षांनी देऊळबंदचा पुढचा भाग येतोय. 10 वर्ष गेली मधी. कदाचित देऊळबंद हा माझा पहिलाच सिनेमा होता. स्वामींचा आशीर्वाद पाठीशी राहिला. पहिल्या सिनेमात पण साईबाबा होते. एक गाणं सगळ्यात महत्वाचं, देवाविना माणसाची जिंदगानी एकटी, हे बाबांच्या तोंडी आपण दिलं होतं. आज 10 वर्षांनी पुन्हा भाग येतोय. पहिल्या भागात स्वामींना शास्त्रज्ञ भेटला होता आणि अध्यात्म विरुद्ध विज्ञान असा एक लढा झाला. स्वामींनी शास्त्रज्ञाची परीक्षा पाहिली होती, त्याची परिक्रमा घडवून आणली. भाग 2 10 वर्षांनी स्वामींना महिला शेतकरी भेटणार आहे आणि इथं स्वामी तिची नाही, ती स्वामींची परीक्षा घेणार आहे. आता खरं तर स्वामींची किंवा साईबाबांची, शंकर महाराजांची, गजानन महाराजांची, गगनगिरी महाराजांची परीक्षा घेण्याची आपली माणसाची काय ताकद आहे. पण 2 माणसं देवाचीही परीक्षा घेऊ शकतात अशी आमची धारणा आहे. एक शेतकरी आणि दुसरं कुठलीही महिला. आणि इथं तर ती महिला शेतकरी, म्हणजे शेतकरी महिला परीक्षा घेते. त्यामुळं मागच्या वेळी स्वामींना सोपं गेलं, परीक्षा घ्यायची होती. यावेळी शेतकरी महिला स्वामींची परीक्षा घेणार आहे, त्यामुळे स्वामींना परीक्षा द्यायची आहे. काय आहे धमाल आणि एक अद्भुत अशा गोष्टी घडतील, ते तुम्हाला पाहायला मिळेल. कसं असतं माहितीये का, मुळात मला कळलं नाही, मी 33 तास काम करतोय, कारण शेवटचे 2 दिवस राहिले होते. निर्माते शेजारी बसलेले. या माणसाने काय पद्धतीनं म्हणजे सर्वस्व झोकून दिले हो. हा कुणी असा निर्माता नाही ना की ज्याच्याकडे करोडो पडलेत. हा असा निर्माता आहे की ज्यांनी पहिल्या भागाचे सगळे पैसे डोनेट केले होते. अशा निर्मात्याचा पिक्चर जर मी करतोय तर त्याचा रुपया वाचवण्यासाठी मी बांधील होतो. म्हणून मला कळलं नाही 33 तास झालेत का. कारण का माहितीये का, दुसरा दिवस तिसरा दिवस उजाडला असता तर आमचं नुकसान झालं असतं, निर्मात्यांचं लाखोंचं. त्यामुळं मला ते लोकेशन जे अवेलेबल होतं 24 तासासाठी घेतलेलं, आणि कलाकारांच्या ज्या तारखा होत्या त्या तारखा परत मिळणार नव्हत्या. त्या तारखांच्या आत मला ते शूटिंग संपवायचं होतं. त्यामुळे मला नाही कळलं, वेळेचं गणित, इंडोर चाललेलं होतं शूट, मी करत होतो. कदाचित मोहन जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्या अभिनेत्याला त्रास झाला, पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर हुक अचू नाही. 33 तास थांबला रे माणूस, कारण त्यांनाही कळत होतं की जे चाललंय ते इतकं कष्टानी आणि अडीअडचणींमधून चाललंय. त्या प्रत्येक निर्मात्याच्या रुपयासाठी मोहन जोशी सर सुद्धा बांधील होते. म्हणून आपण सगळे नशीबवान आहोत की या आपल्या मराठी नाट्य चित्रपट सृष्टीला मोहन जोशींसारखा अभिनेता लाभला. आणि या लोकांच्या कष्टावर ही सृष्टी, म्हणून म्हटलं ना, हा चित्रपट कैलासवाणींचे करोडो रुपये लागलेत म्हणून पाहू नका. प्रवीण तरडे झुटून काम करतो, शेतकऱ्यांसाठी काहीतरी बनवतो दरवेळी, म्हणून नका पाहू. हा सिनेमा मोहन जोशींसाठी आपल्याला बघायचा आहे. बस. पिट्याबाई काही नेहमीप्रमाणे, आता तुम्हाला तर माहिती आहे माझा सिनेमा, पिट्याबाई नाही, दयाबाई नाही. धर्मवीर चित्रपटामध्ये एक सुंदर भूमिका आणि याच्यामध्ये त्याचा आणखी पुढचं रूप पाहायला मिळालं, असा अनुभव होता काय? धर्मवीर चित्रपटामध्ये जी भूमिका होती ती दमदार होती, ती करून घेतली होती यांनीच माझ्याकडून. आणि पण ती भूमिका लांबीने छोटी होती. आता ही जी आहे ती मध्यवर्ती भूमिका आहे, त्यामुळे करताना जबाबदारीची जाणीव जास्त होती. म्हणजे आपलं काम उत्तम झालं पाहिजे ही एक जबाबदारी अभिनेत्री म्हणून, पण त्याचबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना दिसणार आहे. आणि माझ्यावर कोणीतरी, माझ्या कामावर, माझ्या अभिनयावर विश्वास ठेवून निर्मात्यांनी करोडो रुपये लावलेले आहेत. तर त्या करोडो रुपयांना न्याय देणारं माझं काम व्हावं, ही एक जबाबदारी, म्हणजे काम चांगलं व्हावं आणि हे एक पैशांची एक जबाबदारी नकळत असते. तर ती जबाबदारी मला विशेष करून जाणवली. जे आधीच्या भूमिकांमध्ये जे छोट्या छोट्या भूमिका असतात तेव्हा या जबाबदाऱ्या तशा जाणवत नाहीत किंवा त्याचं दडपण थोडंसं जाणवत नाही.
पण हे करताना हे डोक्यात ठेवून सतत त्या दृष्टीने काम करत होते. आपण नेहमी ऐकतो शेतकरी त्यांच्या समस्यांविषयी प्रशासनाला जाब विचारतात. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने डायरेक्ट देवाला जाब विचारताय. होय. तर नेमकं कशी जबाबदारी काय वाटली तुम्हाला? नाही जबाबदारी. काम करताना मला असं होतं की म्हणजे भूमिकेचा अभ्यास करताना की आपण म्हणजे देव परीक्षा माणसाची नेहमीच घेत असतो. तर एक शेतकरी ही स्त्रीच या म्हणजे या बंड करू शकते देवाविरुद्ध की तू आम्हाला रोज परीक्षेला बसवतोयस. आता तू जे आमच्या समोर प्रश्न मांडलेले आहेस त्याची उत्तरं तू एकदा स्वतः देऊन बघ काय अवस्था होते. ते जर तुला जमलं तर ठीक आहे बुवा, मग घे आमची परीक्षा. पण तू बघ तर काय आम्ही रोजच्या कुठल्या प्रश्नांना आम्ही सामोरं जातोय हे तुला तरी कळलं पाहिजे. तू दे उत्तर. अशा रीतीने ती त्या बाईनी स्वामींना अक्षरशः वेठीस धरलेलं आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला लावलेली आहेत. अक्कलकोटच्या ज्या वटवृक्षाखाली स्वामींनी इतके वर्ष साथ मांडली त्याच वटवृक्षाखाली तुम्ही ट्रेलर लॉन्च केला. काय भावना होत्या त्यावेळेस? अरे बापरे, त्यावेळी माझे डोळे सतत भरून येत होते. त्यांच्या कृपेची जाणीव होऊन मला माझे डोळे भरून येत होते की मी कधी अक्कलकोटला गेले नव्हते. स्वामींवरती एवढी श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे, तरी स्वामींनी कधी बोलवणं पाठवलं नव्हतं मला इतके वर्ष. आणि अशा इतका सुंदर योग जुळवून आणला त्यांनीच की त्यांच्या म्हणजे देऊळ बंद या चित्रपटाच्या द्वारे माझी मध्यवर्ती भूमिका, पहिलाच चित्रपट मध्यवर्ती भूमिकेमध्ये, आणि स्वामींच्या दारात माझं काम त्यांनी पाहिलं. तर या कृपेची जाणीव होऊनच मला खूप भरून येत होतं. आपण नेहमी ऐकतो शेतकरी त्यांच्या समस्यांविषयी प्रशासनाला जाब विचारतात. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने डायरेक्ट देवाला जाब विचारताय. होय. तर नेमकं कशी जबाबदारी काय वाटली तुम्हाला? नाही जबाबदारी. काम करताना मला असं होतं की म्हणजे भूमिकेचा अभ्यास करताना की आपण म्हणजे देव परीक्षा माणसाची नेहमीच घेत असतो. तर एक शेतकरी ही स्त्रीच या म्हणजे या बंड करू शकते देवाविरुद्ध की तू आम्हाला रोज परीक्षेला बसवतोयस. आता तू जे आमच्या समोर प्रश्न मांडलेले आहेस त्याची उत्तरं तू एकदा स्वतः देऊन बघ काय अवस्था होते. हे जर तुला जमलं तर ठीक आहे बुवा, मग घे आमची परीक्षा. पण तू बघ तर काय आम्ही रोजच्या कुठल्या प्रश्नांना आम्ही सामोरं जातोय हे तुला तरी कळलं पाहिजे. तू दे उत्तर. अशा रीतीने ती त्या बाईनी स्वामींना अक्षरशः वेठीस धरलेलं आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला लावलेली आहेत. तुमचे जे स्वामी आहेत ते अतिशय कट्टर आणि आक्रमक स्वभावाचे आहेत. या स्वामींची कसं सेवा होती किंवा कसं काय प्रकार त्यांना handle केला जातो? यांना हे स्वामी सेटवरती अत्यंत हे असतात, म्हणजे त्यांचं एक वेगळं रूप बघायला मिळतं सगळ्यांनाच. पण मला ते सवयीचं झालेलं आहे. आणि मला त्याच्या मागचं कारणही ठाऊक आहे. एक तर असतं की निर्मात्याच्या पैशांची जाणीव असते, ती एकही मिनिट वाया जाऊ नये कुणाच्या चुकीमुळे याची ते जबाबदारी असते, ती तळमळ असते. दुसरी असते की अभिनेत्याचं काम त्याच्या मर्यादेच्या पलीकडे व्हावं अशी एक दिग्दर्शक म्हणून त्याची इच्छा असते की त्या मर्यादा अभिनेत्यांनी पण ओलांडाव्यात स्वतःच्या. तर ह्या सगळ्या जाणीवेतून ती कळकळ असते, त्याच्यामुळे ते खदखद ते चिडचिडीच्या रूपात बाहेर येते. त्यामुळे ती मी मनावर कधीच घेत नाही. शेवटी आपली एकदम या सगळे या जगन्नाथ या इथं. ही माझी टीम आलेली आहे. आता तुम्ही पाहिलं सगळे तुमचे आमच्यासारखे सामान्य चेहरे तुम्हाला दिसतील. माझ्या सिनेमात कधीच हिरो नसतो, माझा सिनेमा हिरो असतो. हे नेहमी लक्षात घ्या. मुळशीपेटांच्या वेळी यायचो त्यावेळी कळायचं नाही लोकांना, हा गुत्तर हे पोरग कोण आहे. मी त्यांना म्हणायचो सिनेमा येऊ द्या, मग तुम्हाला कळेल हे पोरग कोण आहे. सेम धर्मवीरच्या वेळी सगळ्यांना प्रसादोक आम्हाला माहितीये की तो कसं काय ही भूमिका करेल. म्हटलं तो इतका मोठा अभिनेता आहे की कळेल. तसं आत्ताही सांगतो, चेहरे बघून ठेवा. मी महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागांमध्ये फिरून त्या ग्रामीण भागात एकांकिका स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पोरांना मुख्य भूमिकेत घेतलं. हा छत्रपती संभाजीनगरचा आहे, हा बारामतीचा आहे, हा मुळशी तालुक्यातला आहे. आमचा अनुप, हे जी तुम्हाला पब्लिसिटी प्रमोशन दिसते त्याच्यासाठी धडपडणारं मुंबईतलं पोरग आहे. मोठमोठे पिक्चर त्याच्या नावावरती आहे. आमचे निर्मातेच कोपरगावचे, म्हणजे बघा त्यांच्यावर तर साईबाबांची कृपा आहे. जगन्नाथ नेवमुने मला सिनियर आर्टिस्ट आहे, खूप मोठी मोठी कामं भूमिका केल्या आहेत. तो या ह्याच्यात वेगळ्या भूमिकेत दिसेल.
प्रत्येक एक आधुनिक संभाजीनगरचं पोरग आहे, बुलढाण्याचं आहे, नागपूरचे आहे, महाराष्ट्र फिरून माणसं काढली का? कारण प्रश्न महाराष्ट्राचा आहे. त्यामुळं पब्लिसिटीला जेवढे न यायला जमलं ती सगळी पोरं इथं आलेली आहेत. बीएससी एमएससी ऍग्रिकल्चर झालेली पण पोरं घेतली. राहुरीचं आहे, कुठला आहे आपला पवन नगर, अहिल्यानगरचा आहे, अहिल्यानगरचं पोरग आहे, छत्रपती संभाजीनगरची पोरं आहेत. तात्पर्य काय, या सिनेमात महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुम्हाला महाराष्ट्र दिसेल. चेहरे नौके आहेत, पण चित्रपट रिलीज झाल्यावर ते नौके राहणार नाही. कारण हा चित्रपट तुमचा आमचा आहे. हा चित्रपट माझा वाणी साहेबांचा नाही. आपल्याला एक तरी आत्महत्या थांबवायची. मागच्या वेळेच्या आकड्यापेक्षा एक आकड्याने आपल्याला मागे यायचंय बस. त्याच्यासाठी आपल्याला हा सिनेमा घराघरात पोहोचवायचा आहे. आणि लक्षात ठेवा, एक आकड्याने, कारण आत्महत्यांचा वाढता आकडा थांबतच नाहीये. मागचे 20 वर्ष झालं रोज वाढतोय. यंदा आपल्याला एका आकड्याने जरी आपण कमी आलो ना, आपण जिंकलो. पुन्हा या शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात पुन्हा साहेबांबरोबरच आम्ही प्रेस घेऊ आणि छाती ठोकपणे सांगू की यस, यावेळी आकडा वाढला नाही, एक निकाल आहे ना कमी झालाय. जास्तीने कमी झाला तर काय सांगायचं. वाणी साहेबांचा आपण म्हणजे मोठं कौतुक करू, त्यांची लय मोठी भावना होती. तर चला मंडळींनो, आपलं घरचं कार्य समजून या सिनेमाचा निर्माता कोणी करोडो रुपये खिशात असलेला नाहीये. आपली सगळी शेतकऱ्यांची माणसं आहेत. कोपरगावचा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण बनवला, नाही तर आपण पण पैसे कमावणारे सिनेमे बनवले असते. पहिल्या सिनेमाला जो सगळा प्रॉफिट झाला त्यांनी तो डोनेट केला होता, हे सगळ्यांना माहिती आहे. या सिनेमाला पण जो प्रॉफिट होणार आहे त्यातून आत्महत्या शेतकऱ्यांच्या ज्या मुली आहेत, मुली त्यांचा फार परदेशात जरी शिक्षण असेल तरी त्याचा खर्च वाणी साहेब उचलणार आहेत. या सिनेमाला 6 महिने लेट झाला, माहितीये का? मराठवाड्यात ओला दुष्काळ आला अचानक. ओला दुष्काळ आल्यावर साहेबांनी शूटिंग थांबवलं आणि आमची अख्खी टीम, आम्ही आमच्या सगळ्यांच्या मानधनातनं खारीचा वाटा काढून 19,60,000 रुपये त्यावेळी आपण 355 मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना डायरेक्ट अकाउंटवर दिले. म्हणजे विषयच नाही इकडं तिकडं जायचा, ते त्यांच्या अकाउंटवर. तसंच होणार, कारण आपण सिनेमावाल्यानंतर आधी सगळी शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यामुळे घरचा सिनेमा असल्यासारखं सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सिनेमात तुमच्या आमच्यासारखे दिसणारे चेहरे, म्हणून हे जास्त महत्वाचं आहे. ओम साईराम.